नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला इतिहासातील सर्वात धाडसी आणि थरारक लक्ष्यभेदी गनिमी हल्ला, लाल महालावरच्या साहित्यखानावरील हल्ला. इसवी सन 1663 पुणे शहरावर मुघलांचा काळोख पसरला होता. दख्खनचा सुभेदार शाहिस्तेखान तब्बल 1,00,000 फौज घेऊन पुण्यात तळ ठोकून बसला होता. विशेष म्हणजे त्याने मुक्काम केला होता लाल महालात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले होते. 3 वर्षे झाली होती. मुघलांचा वेढा कायम होता. मराठ्यांकडे कमी सैन्य आणि समोर प्रचंड ताकदवान शत्रू. सरळ युद्ध म्हणजे आत्मघात होता. पण शिवरायांची ताकद तलवारींच्या पेक्षा बुद्धीत होती. राजांनी ठरवलं, शत्रूला रणांगणावर नाही तर त्यांच्या घरात घुसून हादरवायचं. आधी सुरूच झाली गुप्त तयारी. बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरेंनी पुण्याचा कोपरा न कोपरा तपासला. लाल महालाची रचना, पहाऱ्यांची वेळ, खान कुठे झोपतो, सगळी माहिती गोळा करण्यात आली. रमजानचा महिना सुरू होता. रात्री पुण्यात लग्नसराईची गर्दी असे. ढोल ताशांचा आवाज आणि वरातीची वर्दळ पाहून मुघल सैनिक गाफील राहत होते. आणि हाच गाफीलपणा शिवरायांचं हत्यार बनणार होता. निवडक 400 मावळ्यांची निवड झाली. हे सैन्य फक्त लढवे नव्हते, तर शांततेत मृत्यू देणारे वाघ होते. 5 एप्रिलची रात्र निश्चित झाली. मराठे लग्नाच्या वरातीत सोंग घेऊन पुण्यात दाखल झाले. आम्ही वारडी आहोत असं सांगत मुघल पहारेकऱ्यांनी स्वतः दरवाजे उघडले. शहरात शिरताच मावळे 2 गटात विभागले. एक गट बाहेर पहारा होता, तर दुसरा गट स्वतः शिवरायांच्या नेतृत्वाखाली लाल महालाकडे निघाला. महालाच्या स्वयंपाकघरातील भिंत फोडून मराठे आत घुसले. सगळीकडे शांतता होती. पण काही क्षणात मृत्यूचा तांडव सुरू झाला. दुश्मन अशा किंकाळ्या महालात घुमू लागल्या. झोपलेल्या मुघल सैनिकांची काहीच समजण्याच्या आधी तलवारी चमकू लागल्या. शिवराय थेट साहित्यखानाच्या खोलीत पोहोचले. समोर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज पाहून खान घाबरला. प्राण वाचवण्यासाठी तो खिडकीकडे धावला आणि त्याच क्षणी राजांच्या तलवारीचा जबरदस्त वार झाला. त्यात एका वारात साहित्यखानाची 3 बोटं छाटली गेली. खान वाचला, पण मुघल सत्तेचा अभिमान कायम कापला गेला. बाहेर मुद्दाम चौघडे वाजले जात होते. गोंधळ इतका वाढला की मुघलांना काहीच समजेना. काम फत्ते झालं होतं. राजांनी त्वरित माघारीचा आदेश दिला. कात्रज घाटात बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जोडण्यात आलं. मुघल सैन्य त्या मशालीच्या मागे धावत राहिलं आणि खरे मराठे सुरक्षितपणे सिंहाकडे निघून गेले. सकाळ झाली तेव्हा संपूर्ण पुणे हादरलं होतं. 1,00,000 फौज, कडेकोट पहारा, आणि तरीही छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात घुसून गेले होते. औरंगजेब संतापला. साहित्यखानाची बंगालला हकालपट्टी करण्यात आली. हा फक्त हल्ला नव्हता, ही स्वराज्याची गर्जना होती. आज जग ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतं, त्याची सुरुवात शिवरायांनी 350 वर्षापूर्वीच केली होती. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.